हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर कसं काय मंडळी, सगळे बरे आहेत का? आत्ता चाललेलो आहे आपण, म्हणजे आता मी आलो आहे औषध मारून शेतातून. ट्रॉली तिथं लावली बघा, ट्रॉली लावली आणि आता चाललो आहे. एक कॉक चालू झाला आहे, तो कॉक बंद करण्यासाठी चाललो आहे. आधी म्हणलं बघून यावं कॉक कुठला चालू आहे, ते दुसरीकडे पाणी चालले. मग तो कॉक बंद करणार. ते कॉक बंद केल्यानंतर परत त्या अण्णांच्या पाईपाचं काय घ्यायचं आहे, ड्रिपचा पाईप तो घेणार आहे. तर व्हिडिओमध्ये असंच बनून राहा, तुम्हाला दावतो कुठला कॉक घ्यायचा आहे, बंद करायचा आहे तो. चला मित्रांनो. मस्त फुलं आलेत बघा. पावसामुळे एकदम थंडगार वातावरण झाले. उन्हाने तापलेलं अंगसुद्धा गार पडले मित्रांनो. आणि मला जास्त काय ब्लॉक काढायला येत नाही, पण शिल्पाताई माझ्याबरोबर लय भांडणं केली. म्हणली तुम्हाला का ब्लॉक काढा येत नाही, असं कॉलर धरली. म्हणली का ब्लॉक काढा येत नाही, ब्लॉक काढायचा ना तर लय दुहीन तुम्हाला, अशी म्हणली. मग मी ठरवलं आजपासून मी ब्लॉक काढायला सुरुवात करणार. कसा का व्हायना, अधूनमधून चुकीचा म्हणा कसा पण म्हणा, पण ब्लॉक काढणार. त्यामुळं मला जसा जमतोय तसा मी ब्लॉग काढते मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आणि आमच्यासाठी. तर मित्रांनो, कसा वाटतंय ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. शेतकरी दादा आहे, फाटलेल्या कपड्याचा दादा आहे. हे बघा, हे असेल शहरातली स्टाईल, पण हे आपले फाटलेले कपडे येतं. त्यामुळं मित्रांनो काय सांगू तुम्हाला, असंच इकडून तिकडून ब्लॉग काढावं लागतंय तुमच्या सर्वांसाठी. आमच्या जीवनातलं व्हिडिओ बनवावं लागते मित्रांनो. आणि इथं आलं तो कॉक बघायला, तर इथं कॉक थोडासा तिरपा केला आहे कुणीतरी, त्यामुळे पाणी तिकडं चालले असं वाटतंय मला. आता हा कॉक मी बरोबर केलेला आहे मित्रांनो. ते काय झाले, इथनं कॉक कोणीतरी फोडलाय, बैलानेचा पाय लागलेला दिसतोय किंवा माणसाकडून कुठून तरी फुटलेला दिसतोय, असा तिरपा झालता. तर आता हा कॉक बंद केलेला आहे मी. त्यामुळे आता मामांना फोन करून सांगतो मी की मामा कॉक बंद केलेला आहे, तुम्ही मोटर चालू करा म्हणून. तर चला 1 मिनटं मित्रांनो, मामांना फोन लावू आपण. फोन लावलेला आहे. हा, ती कॉक थोडा तिरपा झाला असेल कोणाकडून तरी चुकून. नॉर्मल तिरपा होता त्यामुळे येत होतं पाणी. हो केली चालू, आता इकडे बंद झाल्या मग चालू केली. हां हां, केलाय बंद मग. हो. तर मित्रांनो, मामाला सांगितलेले आता कॉक बंद झालेला. आता मामांनी मोटर दुसरी चालू केलेली. कोणीतरी चुकून जाता येता कॉक थोडा तिरपा केला असेल किंवा पाईपही लागला असेल, लक्षात नसेल. तर चला जाऊ दे. आता आपण चाललेलो त्या अण्णांचा पाईप घ्यायला. अण्णांनी तिथं कुठं पाईप ड्रिपचा जोडलेला आहे. ते म्हणलंय मला बाबा थोडासा वेळ दे आणि थोडासा हिग धरायला चल पाईप म्हणून. बरं म्हणलं येतो. ते आता सगळे तिकडून येत आहेत, मी इकडून चाललो आहे. त्यामुळं पाईप घेतो आता, धरतो त्यांचा, थोडासा हात लावू लागतो पाईपाला. आणि मग मी जातो तिकडं, आपली मका धावतो तुम्हाला मित्रांनो. जाता जाता मी मका लय भारी आली बरं का. एक 500-600 रुपयाची बॅग टाकली होती, पण मस्त मका आली आहे बरं का. पहिल्यांदाच मका आली. ह्याच्या आधी माझी मकायची येत नव्हती नीट, खरं सांगायचं झालं तुम्हाला तर मित्रांनो. आता मी मस्करी करत नाही बरं का, मला बोलण्याची टेक्निक नाही एवढी, पण तुम्ही सगळेजण सांभाळून घेताय त्यामुळे भारी वाटतंय बरं का. आणि चांगले छान छान कमेंट करता आणि भरपूर असे सपोर्ट करताय, त्याबद्दल मनापासून तुमचं सर्वांचं धन्यवाद. भरपूर यूट्यूब फॅमिली आहे, पण बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्ही नंबर द्यावा दादांनो. आम्ही नंबर ह्याच्या आधी पण दिलते, पण नंबर दिल्यानंतर ना काही लोकांनी आम्हाला पाठीमागे असं सुरा पण खूप असला, चुना पण लावला. त्यामुळे इथून पुढे आता नंबर द्यायचं टाळाटाळ करतो. खरंच एखाद्याला यूट्यूबबद्दल काय गरज असेल, माहिती असेल, तर त्यांना इंस्टाग्रामच्या माध्यमातून आम्ही माहिती देत असतो. पण कॉलवरती बोलण्यासाठी आम्ही काही नंबर देत नाही मित्रांनो. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो. असं सपोर्ट राहू द्या. कधी ना कधी तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं तुम्ही तरी आम्ही बोलू शकतो, असं नाही की आम्ही काय घमंड वगैरे धावतोय. तुम्ही कॉन्टॅक्ट करा, आम्ही बोलू शकतो तुम्हाला, तसं काही नाही आहे. फक्त समजून घ्या मित्रांनो, एखाद्याला जेव्हा धक्का बसतो ना तेव्हाच तो पुढचा पाऊल ठेवताना विचार करतो, असं समजा मित्रांनो. त्यामुळे समजून घ्या आम्हाला. चला मित्रांनो, हा पाईप त्यांचा ड्रिपचा घ्यायचा आहे, कुठं उचलून ठेवायचा आहे. तो पाईप आता त्यांचा धरायचा आहे. लांब पाईप दिसतोय, त्यामुळे 4-5 जण लागतात. त्यामुळे आलेलो आहे मी. बघा सूरज दादा कसं काय मस्तपैकी, इतका इतका भारी व्ह्यू तुम्हाला आपल्या ह्या शेतातून दिसत असेल मित्रांनो. हे गावाकडचा व्ह्यू आहे, कुठल्या शहरातला नाही. बघा अख्खं पूर्ण शेत आहे आपलं, हे शेतातनं व्ह्यू आहे हा. आपलं शेत तिकडे राहिलं, ते अन्न दिसतात का आलेलं तुम्हाला. दाखा दाखा, हे जे कोंबडखत ठेवलेलं आहे ना, हे शेणखत, तिथून खाली आपल्या बंगल्यापर्यंत त्या नारळाच्या झाडापर्यंत शेत आपलं आहे. आणि परत तिथं ते खांब आहे ना, ते खांब, त्या खांबापासून तर तिथं ते खांब आहे ना, तिथं झाड दिसतंय ना, तिथपर्यंत आपलं शेत आहे मित्रांनो. आणि इकडं भावाचं वाटेने केलेलं शेत आहे हे.
हे जे शेत आहे हे बघा, हे बांध दिसतोय तो मोठा, तिथं ऊस लावला आता त्या लिंबापर्यंत. ते भावाचं वाटेने केलेलं आहे आणि पलीकडे तिकडे त्या खाडेमामांचं वाटेने केलं आहे. ते तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल मित्रांनो. व्हिडिओमध्ये तर बघितलंच तर ते मस्तपैकी शेत आता ह्या बारनी एकदम डोक्याने जबरदस्त टेक्निक वापरून शेतातलं पीक केलेलं आहे. आता काय माहिती कसं येतं, शेवटी नशिबाचा खेळ. देव अवतारी त्याला कोण मारी असं म्हणतात ना, तसं थोडक्यात म्हणायचं आपल्या शेतातलं पीक देवाच्या अवताराने थोडक्यात पीक मस्तपैकी आलेलं आहे. आणि बघू आता, चला हा पाईप घ्यायचा. अण्णा तर काही एकटेच आलेलं दिसतायचं. चला मित्रांनो, असंच व्हिडिओमध्ये बनून राहा आणि व्हिडिओचा मस्तपैकी आनंद घ्या. कसं काय भारी व्ह्यू आहे मित्रांनो. असा भारी व्ह्यू तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही, गावाकडेच. शहरामध्ये कुठं दिसणारच नाही. व्ह्यू असतात, भरपूर असतात शहराकडे पण पण असे व्ह्यू नसतात मित्रांनो. बघा इतकं भारी आणि सुंदर असा व्ह्यू आपल्या गावाकडचा असतो. लोक मारतात गावाकडे यायला, बरेच असे लोक असतात, पण काय करणार, त्यांची वाटचाल चांगली वृत्ती नसते, त्यामुळे बऱ्याच जणांना गाव गमावं लागतं. आणि बऱ्याच जणांची वृत्ती चांगली असते, बऱ्यापैकी चांगली लोक असतात, त्यांना गाव नशिबाने भेटतं, ज्यात आम्ही पण बसतो. नशिबाने आम्हाला गावाकडचं वातावरण भेटले. लावली कावाचा आम्ही येऊन थांबले बाया, आता शिकायला लागलेत काय. हा इतका उशीर असतो वय. धरा पटकन पाईप, कुठं धरा जाते ही काय, ही पाईप धरायचा या. थांबा, अण्णा गेल्यात तिकडं. तिकडं आहे का इकडं धरायचंय होय. हा हा. तर मित्रांनो, ह्यो पाईप चालवलाय. 4 जणच आहेत, अजून 1 जण पाहिजे होता. 5 जण असते म्हणजे धरायला जमला असता. इकडे इकडं व्हा, वरतं उत्तमनाच्या मक्काकडं. उत्तमनाच्या मक्काकडं व्हा. एक जण असता म्हणजे अजून बरोबर धरलं असतं. झालं का. तर मित्रांनो, पाईप घेतलेला आहे, आता जाऊ चला. तर मित्रांनो बघा, ही मका आपली आलेली आहे आता सध्याला. आणि आता अन्नाचा पाईप घेऊन आलो तिकडून, त्यामुळे मका तुम्हाला दाखवा म्हणलं. इथं कोणातरी पाईपलाईन लिकेज आहे, त्यामुळं आमची इथं मका बारीक राहिली. बाकीकडे मका चांगली वाढली बऱ्यापैकी. तरी नाही म्हणलं तरी 2 डम्पिंग मुरगास निघायला पाहिजेत ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये. तर ही बघा मित्रांनो, कशी काळी धरत मिसती मका. आणि आता ह्या मकाला युरिया टाकायचा आहे मला. युरिया टाकायचा आहे ह्या मकाला, आतमध्ये शिरून युरिया टाकणार आहे मी. पण बघणार आहे किती मका पडली, काय भिजवाय पण आलेली, त्यामुळं तिला आतमध्ये शिरून मकाला युरिया टाकणार आहे. आणि बऱ्यापैकी मका चांगली आलेली ह्या बारीने. 2 महिन्याची मका आहे ही, दिसत असेल तुम्हाला. आता निसवायला सुद्धा लागलेली. अजून आता मला वाटतं ह्याच्यावरती काय वाढणार नाही आहे, पण बघू आता, वाढली तर ठीक आहे. आणि इकडं आमचा हा हत्ती घास मित्रांनो, हा जो आहे हत्ती घास, ह्याचा सुद्धा एकच तोडा झाला, दुसरा तोडा व्हायचा आहे अजून. पण तरीसुद्धा त्याने सुद्धा मस्त चूड केलेली आहे बघा. 4 फुटी सरी काढलेली आहे हत्ती घासाला पण. तर मित्रांनो, आता दुसरं काम अजूनही, औषध मारून तर आलो आहे मी. शिल्पाताई पण सकाळी उठून सगळं गुरांचं वगैरे केलं, त्यामुळे ती पण कटळी होती थोडी. तिला म्हणलं थोड्या वेळ आराम कर. मी ट्रॉली लावून अनुजपाशी सांगितलं की त्यांचं ही करून येतो, म्हणजे पाईप धरून येतो, म्हणजे मोकळं होईन. आता ही काही खत आम्ही दोघं भरणार आहे, त्यामुळंच म्हणलं तिला आराम कर थोड्या वेळ. हे बघा, हे खत आहे ना, ह्या ट्रॉलीमध्ये भरायचं आहे आम्हाला. तर अशी धावपळ सगळी असते. अजून एक काम आहे, ही ट्रॉलीत खत भरायच्या आधी इकडं मका टाकली तो का, काल आणलेली मका ही वाढं इथला हत्ती घास तोडून ह्याच्यात कुट्टी करायचं आम्हाला, हे एक काम आहे. तर मित्रांनो, आता आपण आलेलं आहे पेरूचं सरपण काढायला. आता ह्या पेरूची लय मोठी स्टोरी तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो. ह्या पेरू पाय तुमची शिल्पाताई माझ्या संग बोलला नाही, कमीत कमी 15 दिवस झालं मित्रांनो. पण काय झालंय ते नक्की तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतो मित्रांनो. शिल्पाताई का माझ्या रागवली, का पेरू बोलला नाही माझ्याशी, काय झालं असं, हे सगळं तुम्हाला सांगणार आहे. काय झालं, हा पेरू मित्रांनो खायला 1 नंबर गोड आहे. हा पेरू गोड आहे आणि हा लावलेला जवळपास 6-7 वर्ष झाले मित्रांनो. आणि ह्याला पहिल्यांदाच गेल्या वर्षी 2-3 वर्ष झाले पेरू येत होते. आणि पेरू खायला तिला ह्यो झाडाचं पेरू खायला इतका आवडतं शिल्पाला. आणि
तेच झाड नेमकं मी कालच्या रात्री मुरमाची ट्रॅक्टर आलता तिकडून आणि ट्रॅक्टरवाले मला वाटलं मी म्हणजे मला वाटलं नव्हतं की ती बाकीचं तोडन. मी त्यासाठी ही फांदी तोडली होती फक्त एक फांदी यासाठी तोडलेली की ट्रॅक्टर इकडून जाईल म्हणून. पण त्यांनी काय केलं दुसऱ्या फांदीने घातलं आणि सगळा पिरूच मोडून टाकला. मला वाटलंच नव्हतं की तो हे पण पिरूची फांदी मोडन म्हणून मी एकच फांदी साईडची तोडली आणि एक फांदी ठेवली वरती जाणारी आणि त्यांनी सगळ्यावरतीच घातलं. त्यामुळे पिरूच तुटून गेला सगळा. त्यामुळे शिल्पाताई लय रागवली, म्हणली तुम्हाला काही काम नाही कळतं का नाही, स्वतःच्या पोरासारखं पिरू वाढवलेत म्हणली आणि असं पिरू तोडतात का कुठं, झाडं तोडतात का सांगा बरं तुम्ही. म्हणून ती माझ्या संग बोलायची बंद झालेली आहे. तर आता मी तिला कसं तरी लाडी गोडी लावून बोलायला भाग पाडलेले मित्रांनो. पण माझी ही चूक खरं सांगू का, झाडं अशी तोडली नाही पाहिजेत, कारण की झाडं आपण लावलेली स्वतःच्या पोटच्या पोरासारखी वाढवलेली झाडं होती. पण आता मित्रांनो काय करणार, म्हणून टाकणं पण महत्वाचं होतं. झाड मी थोडासा प्रयत्न केला, पण आता त्या झाडाला मला परत आणायचंय. तर ते काय करावं, मी काय करावं, त्याला कुठलं औषध बतावं, काय करावं ते नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. कारण की ते झाड जे दिसते ना खोड तिथं बघा, ते खोड मला हे जे खोड आहे ते परत त्याच्यातून फांदी मला वरती घ्यायची या झाडाची. तर त्याच्यासाठी कुठलं औषध त्याला मी सोडून ते नक्की सांगा मला कमेंट करून, जेणेकरून मी त्याला रिंगण करून ते खत उचलणार आहे. रिंगण करून त्याचे चाळणी करून त्याला खत टाकून त्याला उचलून घेऊ, असं काहीतरी मला कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. तर आता चला मी हे राहिलेलं सरपण काढून घेतो, एवढा घास तोडायचा आहे मला, कारण की ही ट्रॉली भरायची आम्हा दोघाला मिळून. त्यामुळे म्हणलं की असं झालेलं आहे. नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो, त्या झाडा येण्यासाठी काय काय करावं लागेल मला, त्या खोडापासून परत देठ निघण्यासाठी. नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. कामाचा निस्ता रमराडा झालाय, त्यामुळं सगळा लोड आहे कामाचा. त्यामुळे आम्हा दोघात नवरा बायकोला सगळं सांभाळावं लागतंय. त्यामुळे शिल्पाला म्हणलं तू थोडा आराम कर आणि मी येतो तोपर्यंत कॉक फिरून. मामाचा कॉक फिरवला. आता आलेले मित्रांनो घरी. तर घरी आलो तर बघितलं पोरं अभ्यास करत बसले. ते लाडाबाई अभ्यास करती आणि शिवांश काय करतो बाळा, काय बसलोय हं. तर मित्रांनो आता आमची पुढची कामं आवरून घेतो. कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच छोटे मोठे ब्लॉग आमचे येत असतात आणि कॉमेडी व्हिडिओ पण येत असतात मित्रांनो. नक्की चॅनलला जाऊन व्हिडिओ बघण्याचा आनंद घ्या आणि मस्त कॉमेडी व्हिडिओ असतात. कॉमेडी व्हिडिओ बघून तुम्ही पोट धरून हसाल. त्यामुळं बघत राहा आणि हसत राहा मित्रांनो. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओमध्ये असंच बनवून राहत जावा, चॅनलवरती असंच बनवून राहत जावा मित्रांनो. आणि काही चुका वाटत असल्या तरी कमेंट करून सांगत जावा आणि आवडला तर लाईक करून एक शेअर करायला विसरू नका मित्रांनो. तर सर्वजण आता तुम्ही तुमची सर्वांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो, बाय.